हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या त्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. पावसाळ्याला फायनली सुरुवात झालेली आहे आणि पाऊस सुरू झाला की बाहेर वॉकिंगला जाता येत नाही. जिम किंवा योग करायला जायला देखील बरेच जण टाळाटाळ करतात, कारण सकाळी सकाळी पावसात भिजायला नको वाटतं आणि शरीराची हालचाल न झाल्यामुळे आपलं वजन वाढतं. त्याचबरोबर पावसाळ्यात पचनशक्ती देखील मंदावते. खरं तर शरीराची हालचाल होणं खूप जास्त गरजेचं आहे. घरातले घरात तरी व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला. वेगवेगळे व्हिडिओज मी नेहमी शेअर करत असते की घरातल्या घरात तुम्हाला कुठले व्यायाम प्रकार करता येतील, कमी वेळेत जास्तीत जास्त हालचाल कशी करता येईल. तर त्यासाठी नक्की आपलं चॅनल चेक करायचा. आता आज मी तुम्हाला असं एक डिटॉक्स ड्रिंक सांगणार आहे. व्यायामासोबत जर हे तुम्ही दररोज घेतलं तर त्यामुळे तुमचं वजन कमी होईल, पोटावरची चरबी तर कमी होईल, त्याचबरोबर इतरही त्याचे अनेक फायदे होईल आणि विशेष करून पावसाळ्यामधील निर्णय व्याधी बळवतात त्यावर देखील हे पाणी खूप जास्त फायदेशीर ठरेल. ते डिटॉक्स ड्रिंक आहे मेथीच्या दाण्यांचं पाणी. आता ते जास्त प्रमाण घेतलं तरी देखील दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे मेथीच्या दाण्यांचे फायदे नक्की काय आहेत, ते किती प्रमाणात घ्यावं, किती दिवस घ्यावं आणि कोणी घेऊ नये, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. मेथीची हिरवी भाजी बऱ्याच जणांना आवडते, परंतु मेथीचे दाणे म्हटलं की तोंड वेडवाकडं करतात, कारण ते चवीला अतिशय कडू असतात. आयुर्वेदानुसार ते लघु आणि स्निग्ध, वात आणि कफदोष कमी करणारे परंतु पित्त वाढवणारे आहे. निर्याने ते उष्ण सांगितलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये विशेष करून वाताचे आणि कफाचे विकार वाढतात, त्यामुळे ते जास्त फायदेशीर आहेत. इतर न्यूट्रियन्स म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न खूप जास्त प्रमाणात असतं, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि अँटीऑक्सिडंट देखील खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मेथीचे दाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त फायदेशीर आहेत. त्याचा वापर कसा करायचा ते मी शेवटी सांगते. आता एक एक करून त्याचे फायदे जाणून घेऊयात. पावसाळ्यामध्ये वातविकार वाढत असतात. सांध्यांमधून आवाज येणे, सांधे दुखणे, हाडं दुखणे हे निर्णय विकार सुरू होत असतात. कंबरदुखी, मानदुखी ज्यांना ऑलरेडी आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतात. तर हे वात कमी होण्यासाठी मेथी खूप जास्त फायदेशीर आहे. म्हणून तर डिलिव्हरी नंतर देखील वाढलेला वात कमी करण्यासाठी मेथीचे लाडू त्या बाळंतीणीला आवर्जून दिले जातात. त्यानंतर दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कफाचे विकार कमी होण्यासाठी. या दिवसामध्ये वारंवार सर्दी, खोकला हे देखील विकार बळावत असतात. त्यावर देखील मेथीचे दाणे खूप चांगलं काम करतात आणि कफ वाढल्यामुळे मेद वाढतो आणि त्यामुळे वजन देखील वाढतं. तर त्यामुळे त्यासाठी देखील ते फायदा म्हणजे जर तुम्हाला पाळीच्या काही तक्रारी असतील, अनियमित पाळी आहे किंवा रक्तस्राव कमी किंवा जास्त प्रमाणात होत असेल, पीसीओडी आहे, इन्फर्टिलिटीची खूप जास्त समस्या आजकाल जाणवत आहेत, म्हणजे वंध्यत्व आहे, तर त्यावर देखील मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहे. मेथीचे दाणे हे असं एक पदार्थ आहे जो मेल आणि फिमेल इन्फर्टिलिटी दोन्हींमध्ये चांगला. कपल प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असेल त्यांनी आवर्जून मेथीचे दाण्यांचं पाणी घ्यायला हरकत नाही, त्याने नक्कीच त्यांना फायदा होईल. चौथा महत्वाचा फायदा म्हणजे मधुमेह रुग्णांमध्ये. डायबिटीसमध्ये मेथीचे दाणे खूप चांगलं काम करतात, कारण जेवल्यानंतर सडनली साखर वाढू देत नाहीत आणि त्यामुळे तुमची साखरेची पातळी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे दाणे उपयोगी ठरतात. सडनली साखर ड्रॉप देखील होते, म्हणून जेवणाआधी मेथीचे दाणे घ्यावेत आणि लगेचच जेवावं. सकाळी उपाशी पोटी डायबिटीसच्या रुग्णांनी मेथीचे दाण्यांचं पाणी घेऊ नये. त्यामध्ये हिस्ट्री आहे, वडील आजोबा यांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबेटिक कंडिशन मध्ये जे आहे त्यांनी लेवल वाढणार नाही, डायबेटीस मध्ये ते कन्वर्ट होणार नाही. त्यामुळे अशांनी देखील आवर्जून याचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. त्याचा फायदा म्हणजे त्यात अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे स्किन आणि हेअर दोन्हींच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे बेस्ट आहेत. कारण रक्त शुद्ध होण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात. त्यामुळे जर पोटातून घेतलं तर अजूनच आपली त्वचा आणि केस छान होतील. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे चयापचयक्रिया सुधारण्यासाठी. पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते. अशा वेळी जर मेथीचे दाणे घेतले तर पचनक्रिया त्यामुळे सुरळीत होते. त्यामुळे पोटफुगी, गॅसेस, अपचन, मलावष्टंभाचं काहीही असेल तर याचं पाणी रेग्युलरली घेतल्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत. वजन कमी करण्यासाठी ते कसं काम करतं तर सगळ्यात पहिलं तर हेच, त्यात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पोट रेग्युलर तुमचं साफ होतं, पचनक्रिया सुधारली की आपोआपच तुमचं वजन मेंटेन राहतं. दुसरं महत्वाचं, मेथीचं दाण्यांचं पाणी घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला काहीही खावंसं वाटत नाही. जेवल्यानंतर देखील बराच काळ पोट भरल्याचं फिलिंग येतं. त्यामुळे फॅट हंगर जे असतं, म्हणजे सतत काहीतरी खाण्याचे क्रेविंग्स होतात, ते कंट्रोल करण्यासाठी मेथीचं दाण्यांचं पाणी फायदेशीर ठरतं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जेवल्यानंतर मेथीचं दाण्यांचं पाणी जर घेतलं तर जेवल्यानंतर जी साखर आपली वाढत असते
तर ती वाढू न देता त्याचं एनर्जीमध्ये आपलं रूपांतर होतं आणि त्यामुळे पोटावर चरबी साठलेली आहे ती कमी होण्यासाठी देखील मदत होते. तर या कारणांमुळे मेथीचं दाण्यांचं पाणी हे पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी, संपूर्ण शरीरातील विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी देखील बेस्ट आहे. तर आधीच सांगितलं की ते पित्त आणि उष्णता वाढवणारे आहेत, त्यामुळे त्यात कितीही फायदेशीर असले तरी त्याचं खूप जास्त प्रमाणात सेवन करायचं नाही. 10 ते 12 मेथीचे दाणे एवढेच घ्यायचे आहेत, की म्हणजेच पाव चमचाच मेथीचे दाणे तुम्ही वापरायचे आहेत. तेवढंच प्रमाण तुम्हाला पुरेसं आहे. आता ते कसे घ्यायचे? मेथीचे दाणे चवीला कडू असतात, त्यामुळे भिजून जर घेतले तर ते त्याचा कडवटपणा नाहीसा होतो. ते तुम्ही चावून देखील खाऊ शकता. त्यामुळे वापरताना काय करायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे तुम्ही भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं. ते तुम्ही तसंच घेऊ शकता किंवा किंचित कोमट करा, सावकाश घ्या आणि मेथीचे दाणे जर चावून खाल्ले तर जास्त फायदेशीर तुम्हाला ठरेल. नाही तर ते दाणे तुम्ही भाजीमध्ये किंवा सलाडमध्ये देखील वापरू शकता. आता दुसरं, जर तुम्हाला रात्री भिजत घालायला वेळ नाही, तर तुम्ही काय करायचं, तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे टाकायचे. छान उकळू द्यायचं अर्धा ग्लास होईपर्यंत. मग गॅस बंद करायचा आणि कोमट झाल्यानंतर ते सावकाश घ्यायचं. त्यावेळी मात्र तुम्ही ते दाणे चावून खाऊ शकत नाही, ते कारण कडू लागतात आणि चावायला देखील कडक असतात. तिसरा प्रकारे म्हणजे तुम्हाला रोज-रोज हे सगळं करायला वेळ नाही, तर एकदाच तुम्ही मेथीचे दाणे छान खरपूस भाजून घ्या. त्याची पूड तयार करून ठेवा. एअरटाईट कंटेनरमध्ये ते भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी कोमट करा. मेथीच्या दाण्याची पावडर टाका आणि हे असं पाणी तुम्ही दररोज घ्या. किती दिवस घ्यायचं? तर सलग महिनाभर घ्या. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता याचं सेवन कोणी करू नये? ज्यांना पित्त, उष्णता किंवा अल्सर आहे, त्यांनी याचं सेवन जपून करावं. दुसरं, ज्यांना कुठल्याही नवीन पदार्थाची ॲलर्जी होते, त्यांनी देखील हे घेताना अगदी कमी प्रमाणात घ्यावा. 1-2 मेथीचे दाणे, काही त्रास झाला नाही तर पूर्ण ते घेऊ शकतात. तिसरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मेथीचे दाणे चालत नाहीत, कारण ते गर्भाशय संकोच करणारे आहेत. म्हणून तर डिलिव्हरी नंतर आपल्याकडे मेथीचे लाडू दिले जातात. गर्भाशयाचा संकोच व्हावा आणि बाळाला दूध व्यवस्थित यावं यासाठी. त्यामुळे या लोकांनी मेथीचे दाण्यांचं पाणी घेऊ नये, बाकी सगळे घेऊ शकतात. डायबिटीसच्या रुग्णांनी देखील आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. त्यांनी हे मेथीचं पाणी दररोज सकाळी घ्या, महिनाभर घ्या. त्यासोबतच नियमित व्यायाम करा, आहाराचे इतर नियम पाळा, म्हणजे तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल आणि झाल्यानंतर ते मेंटेन करणं देखील सोपंच आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.